विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पंढरपुरात जरांगेंच्या गावभेट बैठका होणार, तर सांगलीच्या जतमध्ये जरांगे पाटलांची आज कॉर्नर सभा. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा. अंतर्वालीत होणाऱ्या आंदोलनाच्या रोज पोस्ट टाका. मराठ्यांच्या मुलांचं नुकसान होऊ देऊ नका. मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. मला अटक करण्याचा डाव आखलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व डाव खेळले, आता माझी वेळ. मनोज जरांगे आक्रमक. कुणावर अन्याय करण्याचा माझा स्वभाव नाही. मी ओबीसी तितकाच मराठ्यांच्याही जवळचा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याबाबत बावनकुळेंनी पत्र दिल्याचा जरांगेंनी आरोप केला होता. लक्ष्मण हाकेंनी वैयक्तिक पातळीवर टीका करू नये. प्रसाद लाडी यांची प्रतिक्रिया. जरांगेंचे गैरसमज दूर करू, शिवाय बावनकुळेंवरती बोलताना जरांगेंनी शहानिशा करावी. प्रसाद लाडी यांचा सल्ला. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील अधिकारी विरुद्ध अध्यक्ष असा संघर्ष चव्हाट्यावर. जात प्रमाणपत्र देताना काही अधिकारी जाणीवपूर्वक खोडसाळपणा करतात. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर. फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. कागलमध्ये होणाऱ्या सभेत हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे पहिल्यांदाच एका मंचावर येणार. राज ठाकरेंचा आज रायगड दौरा. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. माणगाव पेण पनवेल मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार. राष्ट्रवादीत सुनील तटकरेंविरोधात सूर. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. अजितदादांचीही तीच इच्छा होती. पक्षाचा विचार करून तटकरेंनी पद सोडावं. रुपाली ठोंबरेंचं मोठं वक्तव्य. सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरता प्रदेशाध्यक्षपद. तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळलंय. अंजली दमान यांचं मोठं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय, त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू. रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप. उमेश पाटील कुणालाच घाबरत नाहीत. दादांच्या मृत्यूनंतर शपथ कोण घेणार, मंत्री कोण बनणार, लगेच चर्चा सुरू झाल्या. दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन कोणी केले त्याचा शोध घ्या. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांची मागणी. अजितदादांच्या पश्चात पक्ष सांभाळायचा आहे. सर्वांनी शांततेत घ्यावं. रुपाली ठोंबरेंच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला. पक्ष वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी प्रतिक्रिया. प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवारांसोबत भेट झाली असेल. प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती नाही. छगन भुजबळांची माहिती. तर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये असल्यामुळे बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती. सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही. गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा सपकाळांचा दावा. सुनेत्रा पवारांचा अवमान करण्याचा संदर्भ नव्हता. सपकाळांचं स्पष्टीकरण. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदला असा सल्ला दिला नाही. दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया. प्रशांत किशोर आणि दादांचे चांगले संबंध होते म्हणून ते भेटायला आले होते. भरणेंची माहिती. सुनेत्रा पवारांनी अजूनही अर्थखातं का मागितलं नाही. सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडली पाहिजे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दादांच्या पक्षाच्या वतीनं कोणतीही भूमिका घेतली जात नाही म्हणून काँग्रेसकडून असं बोललं गेलं असावं. गुंगी गुडिया टीकेवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले. मोदी आणि शिंदेंच्या भेटीवरनं उद्धव ठाकरे आक्रमक. कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणणार. ठाकरेंची माहिती. पंतप्रधान मोदींचा भिऊ नकोस मी पाठीशी असा संदेश कोणाला. उद्धव ठाकरेंचा सवाल. सुनावणी सुरू असताना मोदींचा संदेश ही गंभीर बाब. कोर्टाच्या निदर्शनास आणणार. ठाकरेंची माहिती. फडणवीसांची तक्रार करायला शिंदे मोदींना भेटले. एकनाथ शिंदेंना फडणवीसांचा त्रास. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे महागद्दार. तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका. राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यात चुकीचं काय. शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं प्रत्युत्तर. तर अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटल्यामुळे त्यांचे बॉस बदलले का. रामदास कदम यांची टीका. दादांच्या राष्ट्रवादीत मोदी आणि शहा ठरवतील तसंच होणार. दादांची राष्ट्रवादी, शिंदेची सेना हे मोदी शहांचे पक्ष. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरनं राऊतांची टीका. पंतप्रधान मोदी विरोधकांना वेळ देतात. मोदी खासदारांना भेटल्यामुळे राऊतांचा तिळपापड. नवनाथ बन यांचा राऊतांवरती निशाणा.
परदेशी निधी सुधारणा विधेयकाला पवारांच्या राष्ट्रवादीचा विरोध. FCRA बिल आमच्यावरती लादू नका, संसदेच्या संयुक्त समितीकडे बिल द्यावं, एकमताने यावरती मार्ग काढता येईल, सुप्रिया सुळेंची भूमिका. शरद पवारांचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार. महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात सोमवारी सकाळी 11 वाजता संसदेत पंतप्रधानांना भेटणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. दिल्लीतील CJPच्या आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी SIT स्थापन करा. पॅलेट गनचा वापर कसा झाला याची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. लाखो रुपये खर्च करूनही हजारातील फक्त 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी. तरुणांना चक्रव्यूहात फसवून ठेवलं जात आहे. प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा सरकारवर निशाणा. अभिजित तिपकेंचं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याचा इशारा. कॉंग्रेस जनता पार्टीच्या सदस्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. सौरभ दास आणि रत्ना सिंह यांनी मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंची भेट घेतली. ठाकरेंचा पक्षानं दिलेल्या पाठिंब्याबाबत CJPनं आभार मानले. अकाली दलाकडनं महिला आरक्षण बिल आणि डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडनं अकाली दलाच्या निर्णयाचं स्वागत. देशातील महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि महिला आरक्षण विधेयक प्रभावीपणे लागू करण्यासाठी इतर पक्षांनाही पाठिंबा द्यावा, रिजिजूंचं आवाहन. मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळा प्रकरणात चौकशीचे आदेश. गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलन, आर्थिक नोंदींच्या सखोल चौकशीचे आदेश. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. आमदार सुरेश धस यांची शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल. तर माझी बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचं सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. अंगावर आल्यावर आणि रोष वाढल्यावरच भाजपनं विजय चौधरीचा राजीनामा घेतला. नाना पटोलेंची भाजपवर टीका. ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत होत्या तरी भाजपनं दुर्लक्ष केलं, नाना पटोलेंचा हल्लाबोल. मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 12 मधील अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. महापौर डिंपल मेहता आणि स्थायी समिती सभापती हसमुख गेहलोत यांचा हा मतदारसंघ. मीरा भाईंदर पालिकेसाठी 500 कोटींच्या कर्जाची मागणी. आमदार नरेंद्र मेहतांकडून रस्त्याच्या कामांसाठी कर्जाची मागणी. तर 500 कोटींच्या कर्जावरनं शिवसेनेचा आक्षेप. कर्जासाठी महापालिकेच्या मालमत्ता 30 वर्षांसाठी गहाण ठेवण्यात येणार, प्रताप सरनाईक यांचा आरोप. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्यामध्ये फोनवरून संवाद. भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीवरती दोघांमध्ये चर्चा. उच्चस्तरीय संवादातून भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होणार, पंतप्रधान मोदींचं ट्विट. अमेरिकेच्या F-15E फायटर जेट मलब्याचे फोटो इराणकडनं जारी. स्ट्राईक ईगल या लढाऊ विमानाच्या मलब्याचे नवीन फोटो समोर. वैमानिकांच्या बचाव मोहिमेदरम्यान विमानाचं मोठं नुकसान. भारतामध्ये LNG आयात दुप्पट झाल्याचा संसदीय समितीचा अहवाल. गेल्या 10 वर्षात भारताचं द्रवीभूत नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व दुप्पट. आयात 13.29 MMT वरनं 26.96 MMT वरती पोहोचली. माजल गावातील अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा बहुजन विकास मोर्चाचा आरोप. गरिबांच्या झोपड्यांवरती बुलडोझर चालवला जातो, मात्र श्रीमंतांच्या अतिक्रमणांना अभय दिलं जात असल्याचा दावा बाबूराव पोटभरेंनी केलाय. भेदभाव केल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा. बोरिवलीतील साईबाबा नगरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये वाद. मनसेचे बॅनर काढायला गेलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी रोखलं, त्यामुळे वाद. मनसेच्या बॅनरसह इतर बॅनरवर देखील कारवाई करा, मनसेच्या कार्यकर्त्यांची मागणी. शासकीय बैठकीसाठी महिला उपनगराध्यक्षाऐवजी त्यांच्या पतीची हजेरी. बीडच्या परळीतील एकात्मिक आरोग्य समितीची बैठक वादात. कोणतेही पद नसताना राजा खान उपनगराध्यक्षांच्या खुर्चीत बसले. पतीनं बैठकीला हजेरी लावल्यामुळे उपनगराध्यक्ष कैसर खान यांचं पद धोक्यात. नाशिक पालिकेच्या महासभेत खड्ड्यांवरनं नगरसेवक आक्रमक. बॅनर घेऊन नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला अशी घोषणाबाजी केली. महासभेत नगरसेवकांचा गदारोळ. खारघरमध्ये राज्य सरकारकडनं सिडकोमार्फत मेघालय सरकारला नवीन मेघालय हाऊस भूखंड हस्तांतरण सोहळ्याचं आयोजन. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून सुद्धा शिंदे कार्यक्रमाला गैरहजर. सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. बुलडाण्यातल्या खामगावात सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्यक्रमात अंबादास दानवेंची उपस्थिती. भाजप आमदारांसह अंबादास दानवेंच्या हजेरीनं भुवया उंचावल्या.
लोकसभेतील खासदारांसाठी काँग्रेसकडून व्हीप जारी. सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. 10, 11 आणि 12 ऑगस्टला लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. या काळात डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची शक्यता. नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयकडून दिल्लीच्या जलदगती न्यायालयात 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल. या 13 जणांमध्ये लातूरच्या 3 जणांचा समावेश. आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. तुमची डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात. तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाया रचला जाईल. पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन. मोदींच्या नेतृत्वात डिजिटल व्यवहार आणखी वाढले. अर्बन बँकिंग क्षेत्राला आम्ही विकसित करतोय. बँकिंग सेवा आता आधुनिक होणार. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. शहांच्या हस्ते NUCFDCच्या कार्यालयाचं उद्घाटन. नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप. सांगलीतील जतच्या नामांतराला सर्व पक्षीयांकडून विरोध. गोपीचंद पडळकरांकडून जतचं नाव बदलून देवभूमी जत असं करण्याचा प्रस्ताव. तालुक्यातील विरोधकांची पडळकरांच्या प्रस्तावाविरोधात आंदोलनाची भूमिका. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका. 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाच्या बाहेर आला. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल. रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया. FDA आता चायनीजकडे आपला मोर्चा वळवण्याची शक्यता. आता चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचंय. तुकाराम मुंडेंच्या वक्तव्यानं पुढील कारवाई. चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे असल्याची चर्चा. नागपूर रेल्वे स्थानकावरती 3 कोटी 9 लाखांचं विदेशी बनावटीचं सोनं जप्त. DRIची मोठी कारवाई. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधनं प्रवास करणारा प्रवासी ताब्यात. सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरती ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉई युनियनच्या कार्यालयाचं उद्घाटन. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन. कर्मचारी आणि कामगारांच्या हक्कांसाठी हे कार्यालय महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार. रायगडच्या माणगावमध्ये इको कार थेट दुकानात घुसली. रिव्हर्स गिअरमध्ये असलेली कार थेट दुकानातील फ्रीजसह अनेक वस्तूंचं मोठं नुकसान. प्रवरा नदीत वाहून गेलेल्या ऋषिकेश गडाखचा मृतदेह अखेर 10व्या दिवशी आढळला. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील धानोरे घाटाजवळ मृतदेह सापडला. 30 जुलैला संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहण्यासाठी तो गेला होता. सोलापूरच्या रावगावमध्ये शेतीच्या वारातून वृद्धाला मारहाण. उपचारादरम्यान वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू. न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुंबईच्या जुहू परिसरात व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबियांची हत्या करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न. घरातील स्वयंपाकीच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात समोर. या प्रकरणी 5 जणांना अटक. सुरक्षा रक्षकाची हत्या करून घरात घुसण्याचा प्रयत्न झाला होता. कल्याण पूर्वेतील गावदेवी रोडवरील रजिस्ट्रेशन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरती भीषण आग. कार्यालयातील मोठ्या प्रमाणातील दस्तऐवज आणि महत्त्वाची कागदपत्र जळल्याची भीती व्यक्त. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत. सरकारकडून कंपनीकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. कुटुंबियांचा आरोप. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. नालासोपाऱ्यातील आचोळे परिसरात रोशनी अपार्टमेंटचा सज्जा कोसळून दुर्घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. इमारत धोकादायक झाल्यामुळे सर्व रहिवाशांना बाहेर काढून महापालिकेकडून त्यांची व्यवस्था. महापौर राजीव पाटलांकडून घटनास्थळाची पाहणी. सांगलीत प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवरती चढला. कुपवाडच्या स्वामी मळ्यात शोले स्टाईल ड्रामा. ती आली तरच खाली उतरेन असा हट्ट या तरुणानं धरला. तरुणाची समजूत काढून त्याला सुखरूप टॉवरवरनं खाली उतरवण्यात आलं. मध्य आणि हार्बर रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आपण डाऊन धीम्या मार्गावरती तर हार्बरवर CSMT ते सुनाभट्टी वांद्रे दरम्यान आपण डाऊन मार्गावरती ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल 20 ते 40 मिनिटं उशिरानं कुर्ला ते भायखळा दरम्यान धीम्या लोकल जलद मार्गावरून वळवल्या. करी रोड चिंचपोकळी स्टेशनवर लोकल थांबत नसल्यामुळे प्रवाशांना त्रास. मुंबईच्या लोकलची तिकीट तपासणी आता अधिक मजबूत होणार. टीसींची संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव. विना तिकीट प्रवासाला आळा बसणार. मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागल्याची चिन्ह. बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या अत्यंत कमी. भाडेतत्वावरील बसची संख्या जास्त. प्रत्येक बसमागील प्रवासी संख्या देखील घटली. प्रवासी संख्या घटल्यामुळे उत्पन्नात कमतरता. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्तानं
भाजपकडनं समरसता संकल्प अभियान सुरू. वाराणसीहून निघालेली पवित्र मातीची कलश यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडनं यात्रेचं स्वागत. पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण करून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीत दाखल. महिनाभराच्या पायी प्रवासानंतर आळंदीकरांकडनं माऊलींच्या पादुकांचं जल्लोषात स्वागत. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं आळंदी नगरी दुमदुमली. नागपूर पोलिसांकडनं बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष उपक्रम. भाई दादा आणि स्थानिक गुन्हेगारांच्या प्रभावातील मुलांची ओळख पटवणार. मुलांसोबत पालकांशीही संवाद साधून योग्य मार्गदर्शन केलं जाणार. नाशिकच्या दिंडोरीत भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांना तडे गेले. दिंडोरी, सुरगाणा, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. नाशिकमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचं केंद्रबिंदू गुजरातमध्ये असल्याची माहिती. राज्याच्या यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस. विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. विदर्भ, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा. धरणांमध्ये 71% पाणीसाठा तर 90% खरीप पेरण्या पूर्ण. गोंदिया जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस. धान पिकाला पोषक असं वातावरण निर्माण. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती खराब. पीक शेतातनं खरडून वाहून गेलं. तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी. हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. 80,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. नदीकाठावरती न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण 90% भरलं. धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे धुळे शहरासह तालुक्याचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला. जायकवाडीतून सोडलेल्या पाण्यामुळे बीडच्या माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ. पाणी सोडण्यापूर्वी धरणात केवळ 16% पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर आता 18% पाणीसाठा झालेला आहे. साताऱ्यातील कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी केला. सध्या धरणातून 13,894 क्युसेकनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जायकवाडी धरणात जलपूजन. जायकवाडी धरण 100कडे वाटचाल करत असताना 18 दरवाजांमधनं विसर्ग सुरू. खोपोलीतला झेनिथ धबधबा पर्यटकांनी गजबजला. पावसामुळे धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. झेनिथ धबधबा ठरतोय पर्यटकांचं प्रमुख आकर्षण. पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन. कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज बॅकवॉटर परिसरात रोहित पक्ष्यांचं आगमन. बामणोलीच्या त्रिवेणी संगमावरती पक्षी पाहण्यासाठी गर्दी वाढली. परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातील पर्यटक, नागरिक आणि पक्षीप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता. पुणे जिल्ह्यातील धरणं 90% भरली. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. पुणे जिल्ह्यातील 13 धरणांमध्ये 90%हून अधिक पाणीसाठा. भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 9 धरणं 100% भरली. चेंबूरमधील झाड पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणात विहानच्या वडिलांकडनं एक सदस्य समितीवरती प्रश्नचिन्ह. समितीतून ठोस काही निष्पन्न होण्याबाबत साशंकता व्यक्त. विक्रोळीमध्ये इमारत पुनर्विकासासाठी 43 झाडं तोडली जाणार. मुंबई पालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या. विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील म्हाडा कॉलनी परिसरातील इमारतीच्या पुनर्विकासासाठी झाडं तोडली जाणार. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.